सेना आपल्या मल्टी रोल फायटर जेट प्रोजेक्टमध्ये साप ग्रिपेन ई किंवा अमेरिकन F-16V वायपर सिलेक्ट करण्याची शक्यता आहे. $1.04 या कॉन्ट्रॅक्टद्वारे फिलिपिन वायुसेना 12 लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या विचारात आहे. भारताच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हालने तेजस Mk-1 ची ऑफर दिली असली तरी त्याची निवड होणे कठीण होत आहे. हालने तेजस एअरक्राफ्टसोबत ब्रह्मोस NG या हवाई प्रक्षेपित क्रूझ मिसाईलची ऑफर केल्याने तेजस नेव्हल ऑपरेशनलसाठी उपयुक्त लढाकू बनू शकते. परंतु फिलिपिन वायुसेनेने ग्रिपेन ई आणि F-16V या विमानांच्या प्रगत क्षमता व ट्रॅक रेकॉर्ड याला महत्त्व दिल्याचे दिसून येत आहे. 2012 मध्ये रशियाने लांब पल्ल्याची टैपल्लाव Tu-22M3 बॉम्बर विकण्याची ऑफर दिली होती, पण आर्थिक कारणांमुळे भारताने हा करार केला नाही. हा बॉम्बर विकत घेतला असता तर भारताचे हिंद महासागरातील स्थान अतिशय भक्कम झाले असते. Tu-22M3 एक सुपरसोनिक बॉम्बर असून 7000 किलोमीटरची रेंज आणि 3 Kh-22 क्रूझ क्षेपणास्त्रे वाहून नेण्याची क्षमता ठेवते. भारताच्या मुख्य भूमीपासून दूरवर हल्ला करण्यासाठी हे बॉम्बर अतिशय उपयुक्त ठरले असते. सध्या भारताची नौदल क्षमता प्रामुख्याने पृष्ठभागांवरील जहाजे, पाणबुड्या आणि समुद्री गस्ती विमाने यावर अवलंबून आहे. Tu-22M3 या बॉम्बरचा समावेश केला असता तर भारताच्या सागरी शक्तीमध्ये लक्षणीय वाढ झाली असती. रशिया-युक्रेन संघर्षामुळे रशियाकडून Ka-31 हेलिकॉप्टर घेण्याच्या भारताच्या योजनेत व्यत्यय आला आहे. या Ka-31 हेलिकॉप्टरचा उपयोग भारत स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतवरती करणार आहे. $520 दशलक्ष मध्ये 10 Ka-31 एअरबोर्न अर्ली वॉर्निंग हेलिकॉप्टरची खरेदी अनिश्चिततेचा सामना करीत आहे. रशियावर लादण्यात आलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे पेमेंट देण्यामध्ये गुंतागुंत झालेली दिसून येते. भारत आणि रशियामध्ये मार्ग काढण्याच्या प्रयत्नात आहेत. भारत सध्या 14 Ka-31 हेलिकॉप्टर वापरत असून आणखी 10 अशी हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा मानस आहे. या हेलिकॉप्टरचा उपयोग युद्धनौकांची रडार क्षमता वाढवण्यासाठी होतो. या हेलिकॉप्टरच्या वापरामुळे 200 किलोमीटरपर्यंतच्या पृष्ठभागावरील तसेच कमी उंचावरून उडणाऱ्या मिसाईलचा धोका लवकर ओळखता येतो. लॉकहीड मार्टिनने भारताच्या मध्यम वाहतूक विमानांच्या टेंडरमध्ये आपल्या स्पेशल ऑपरेशनसाठी विकसित केलेल्या C-130J सुपर हर्क्युलस या विमानाची ऑफर दिली आहे. भारत पूर्वीपासूनच C-130J सुपर हर्क्युलसचा वापर करीत आहे. प्रस्तावित C-130J 50F व्हेरियंटमध्ये सैन्याच्या विशेष गरजा पूर्ण करण्यासाठी आणखी सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. विमान पारंपरिक ट्रान्सपोर्ट क्षमतेबरोबरच कॉम्बॅक्ट सर्च आणि रेस्क्यू, इन्फिल्ट्रेशन, एक्झिबिट्रेशन आणि मिड एअर रिफ्युलिंग सारखी ऑपरेशन्स करू शकते. या विमानात 30 mm कॅनन आणि प्रेशियस गाइडेड मिसाईल इंटिग्रेट करणे शक्य असल्याने त्याचा वापर क्लोज एअर सपोर्टसाठीही करता येऊ शकतो. भारतीय सेनेने UAV आणि स्वॉर्म ड्रोन बेअसर करण्यासाठी 45 अँटी-UAV हाय पॉवर मायक्रोवेव्ह मार्क II प्रणालीसाठी RFI जारी केली आहे. जागतिक वातावरणात UAV आणि स्वॉर्म ड्रोनचा धोका वाढत आहे. रशिया-युक्रेन युद्धाने ही गोष्ट अधोरेखित केली आहे. खरेदी केल्या जाणाऱ्या ड्रोन विरोधी प्रणालीमध्ये हार्ड किल आणि सॉफ्ट किल क्षमता असणे आवश्यक असणार आहे. पाळत ठेवणे, शोधणे आणि ट्रॅक करणे यासारख्या क्षमतांनी प्रस्तावित प्रणाली सज्ज असणे आवश्यक असून या प्रणाली मध्ये 50Y सामग्री स्वदेशी वापरलेली असणे आवश्यक आहे. ऑर्डिनन्स फॅक्टरी ऑफ इंडियाच्या स्मॉल आर्म्स फॅक्टरी कानपूरने तयार केलेली मीडियम मशीन गन युरोपीय देशांमध्ये आपली लोकप्रियता निर्माण करीत आहे. मॅक गन नावाची ही मीडियम मशीन गन विश्वासार्हता आणि परिणामकारकतेसाठी ओळखली जाते. ही गन पूर्णपणे स्वयंचलित एअर कूल्ड बेस्ट फेड गॅस ऑपरेटेड असल्याने हाय रेट ऑफ फायरिंगसाठी अतिशय अनुकूल अशी आहे. मॅक गन क्रोमियम प्लेटेड बोअर आणि हेवी लाईट बॅरलसह सुसज्ज आहे. एक अतिरिक्त बॅरल सोबत पुरविल्यामुळे बॅरेल बदलणे गतिशील आणि सुलभ होते. मॅक गन 72.62 mm कॅलिबरची असून तिचे वजन 2 किलोग्रॅम इतके आहे. या गनची लांबी
1048 mm असून मिनिटाला ती 600 ते 1000 गोळ्या फायर करू शकते. युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकाने भारताला सुमारे 52.8 दशलक्ष डॉलरच्या सबमरीन विरोधी सोनोबुई व त्या संबंधित उपकरणांच्या विक्रीला मंजुरी दिली आहे. भारत सरकारने अमेरिकेकडे ANSS Q-53G हाय अल्टिट्यूड अँटी सबमरीन वॉरफेअर HAASW सोनोबुयून, ANSS Q-62F HAASW सोनोबुयूज व ANSS Q-36 सोनोबुयूज यांची मागणी केली होती. प्रस्तावित खरेदीमुळे भारताच्या MH-60R हेलिकॉप्टरची सबमरीन विरोधी ऑपरेशन्सची क्षमता वाढणार असून भविष्यातील धोक्यांना देण्यासाठी ती उपयोगी ठरणार आहे.